रुपये एक षटकार देऊन जाईल. पंच ललितजी भोईर सर इशारा करतात गेम ऑन. पॉवर प्लेचं षटक. स्ट्राईक एंडला आपण बघतोय अनिकेत भुमटे एक अप्रतिम फलंदाज आणि एका साईडला चेतन म्हात्रे, अनुभव का भंडार आणि सनी पाटील एक अप्रतिम गोलंदाज. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले बिगेन. पहिला बॉल घेऊन येतोय सनी पाटील अनिकेत भुमटे करता राईट आर्म राऊंड विकेटने. पहिलाच बॉल मिडल ऑफ द बॅटने सन्मानपूर्वक खेळला गेला आणि पहिल्या बॉलवरती ज्यावेळी अशा प्रकारे फलंदाजी करता एक धाव काढता त्यावेळी एक कॉन्फिडन्स जो दबाव असतो तो कमी होतो आणि कॉन्फिडन्स तुमचा वाढताना दिसतो. म्हणूनच पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. नक्कीच एक धावेसाठी आपण स्ट्रगल करताना आपण पाहतात खेळाडू क्रिकेटच्या मैदानात. जसं आपण श्रीलंका आणि न्यूझीलंड यंदाच्या वर्षात ती चर्चा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहायला मिळाली. एक चेंडू एक धावेची गरज असताना आपण पाहू शकलात केन विल्यमसन किती स्ट्रगल करत होता आणि तिथे मात्र ती धाव कंप्लीट केल्यानंतर एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खेळाडूंचा श्वास बनलाय. एक एक धाव आणि लाईफ लाईन आहे. अक्षय नक्कीच यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला चेतन म्हात्रे आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अनिकेत भुमटे आणि चेतन म्हात्रे जोडी पाहायला मिळते. 2 चेंडू 1 धाव फलकावरती आतापर्यंत. सनी पाटील नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला फटका आहे. मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि तिथपर्यंत थोडंसं फंबलिंग होईल. पाहता पाहता आको आको मी इशारा यस नो अँड वेट या चांगली गोष्टींचा समन्वय. 2 धावा कंप्लीट. फलकावरती धावा 3. खूप चांगली स्ट्रॅटेजी आखले गेले. सिंगल तिथे डबल कन्वर्ट कशी करायची जेणेकरून मात्र गोलंदाजांवर दबाव वाढेल आणि एखादा मध्ये लूज चेंडू येईल. कारण जेव्हा मात्र एखाद्या गोलंदाजाला जेव्हा क्षेत्ररक्षकाचा चांगला आधार मिळतो ना त्यावेळेला गोलंदाज विचार माइंडमध्ये करत असतो की मला सहकाऱ्यांचा आधार मिळतोय, मला चांगली लेंथ लाईन करावी. हेच मात्र मनामध्ये काहूर चाललेलं असतं. परंतु इथे थोडंसं कुठेतरी विस्कळीत झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस दिलाय आडव्या बॅटने मिड विकेट मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा तीच चूक पाहायला मिळते. एक चूक म्हणजेच लगेच एका धावेला 2 धाव्यामध्ये कन्वर्टी खासियत राहिलंय सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाची. धाव फलक 5. सिंगल डबल खूप महत्वपूर्ण भूमिका यावेळेला मात्र अद्यावत करत असताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर 1, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 2, चौथ्या चेंडूवर 2. दीपेश दिंडेकर यांना आपण पाहू शकतायत. प्रतिम व्यक्तिमत्व टीसीपी लाईव्हचे प्रोप्रायटर MB यावेळेला आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. 4 चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 5 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे सनी पाटील. पुढचा बॉल यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी लॉंग ऑनला होणार नाहीये चूक. अप्रतिम कॅच या ठिकाणी घेतला जातो आणि पहिला धक्का पहिला विकेट डाऊन. फलकावरती धावा 5 असताना 5व्या चेंडूवरती सनी पाटीलला मिळते यश. बक्षिसांचा वर्षाव केला जातोय मात्र सध्या विकेट जातोय. सचिनजी सुभाष राणे यांचं आगमन झाले. पत्रकार आहेत आणि त्यांचं आम्ही करतो हार्दिक स्वागत. थोड्या दिवसात 1 मिलियन क्रॉस होईल यूट्यूबला त्यांचे आणि त्यांचं हार्दिक स्वागत. चौकार हॅट्रिक करता 500 आणि षटकार हॅट्रिक करता 1000. नंदकुमारजी पाटील विभाग प्रमुख राजावली यांच्या माध्यमातून. नक्कीच टीसीपी लाईव्हला देखील टेक ओव्हर सचिन सुभाष राणे करतील यात काही शंका नाही. मात्र मॅचकडे आपण बोलतोय. 5 धावा 5 चेंडू 1 गडी बाद. अप्रतिम गोलंदाजी राहिलाय सनी पाटीलची. खूप चांगले गोलंदाजी. ट्रम्पकार्ड गोलंदाज कसा असावा, विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिकरण यावेळेला फॉर एक्झाम्पल देत असताना पाहायला मिळतोय सनी पाटील. खूप चांगली लेंथ लाईन स्वीकारत मात्र या ठिकाणी फलंदाजाला परफेक्ट रीड करतो
आणि इथे मात्र पहिली सफलता प्राप्त करत असताना यश मिळतं ते सनी पाटीलला. गुड बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय सनी पाटील. नवीन फलंदाज विनोद परेट ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॅटर. कॅप्टन कूल मैदानाच्या आतमध्ये बॅटची इज लागली होती आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून होते. पहिल्या ओव्हर राहिले सनी पाटीलच्या नावावर. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते. 5 धावा, 1 गडी बाद. श्री सिद्धिविनायक चंद्रपडा संघाची आतापर्यंत जर विचार केला तर 1 विकेट, 5 धावा. या ऐकूया HM साऊंडला. तिथपर्यंत कुठेच जाऊ नका, ऐकत RK ट्रॉफी 2023. काय दर्शवतायत थोडस, मात्र यावेळेला आखणी करायची आहे. डार्कनेस करा खेळपट्टी. RK दादा यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. या स्पर्धेचे शिल्पकार, त्यांच्या संकल्पनेतून आपण पाहू शकतायत ही साकार झालेली स्पर्धा. रंगनाथ देशमुख षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला सनी पाटीलच्या माध्यमातून. पॉवर प्लेमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली, आपल्या बोटांतील जादू दाखवत मात्र फलंदाजाला चाचपडण्यास भाग पडलं ते सनी पाटीलने. मॅग्निफिसंट बॉलिंग त्या ठिकाणी साफसूत्र केली जाते. खेळपट्टी आपण पाहतायत. रंगनाथ देशमुख, प्रणय राऊत यांना आपण पाहू शकतायत. खूप चांगली रणनीती मात्र यावेळेला आपण पाहतायत. ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेच्या माध्यमातून केतन भोईर जे RK ग्रुपमधून आपण पाहतायत. प्रशांत म्हात्रे, जनक भोईर, अक्षय भोईर, निशांत म्हात्रे, गौरव भोईर, जतीन म्हात्रे, जय म्हात्रे, निशांत म्हात्रे, प्रणय राऊत, दिलीप भोईर, भानुदास पाटील, सागर पाटील, रंगनाथ देशमुख, सुदामा गावडे, समीर गरत, विलास पाटील अँड ऑल टीम ही मात्र आपण पाहतायत. तर या स्पर्धेला बॅकबोन राहिलेत आतापर्यंत आदरणीय सन्माननीय श्री मोहनदादा पाटील, हेमंत वर्तक, निलेश म्हात्रे, भूषण पडवळे, नितीन पाटील, मिथुन पाटील, नंदकुमार भोईर आणि संपूर्ण द ग्रेट मराठा टीम आपण पाहतायत. आणि त्याचप्रमाणे अंकुश फाउंडेशन. धावांची गती फलकावर 5 झाले. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. सनी पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. अक्षय, काय म्हणशील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त अवघ्या 5 धावा. सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ हा एक नामवंत संघ पाहायला मिळतोय, परंतु पहिल्या षटकामध्ये कुठेतरी थोडीशी रणनीती जी होती ती मात्र थोडंसं बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतात. इथून 4 षटकं आहेत, अर्थातच 24 चेंडू. कारण फलंदाजी स्वीकारली, टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आतापर्यंत 5 धावाच आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच, कारण की पॉवर प्लेमध्ये ती फलंदाजी झाली नाही. चेतन मात्रे कुठेतरी बाद झाला आणि नंतर विनोद परेट, अनिकेत बुमटे हे 2 रन मशीन खेळाडू आहेत. बॉलच्या मेरिटवरती खेळणारे खेळाडू. आणखीन जर विचार केला जुगल पाटील सारखा खेळाडू आहेत. आणखीन चांगले चांगले खेळाडू आहेत चंद्रपाडा संघाकडे. मात्र मालजीपाडा संघाकडे देखील चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि इथून पुढे जर चांगली बॅटिंग झाली तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि विचार करत असेल चंद्रपाडा संघ की इथून पुढे 35 ते 40 धावा क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल. निश्चित स्वरूपात ॲब्सोल्युटली ट्रू. धावांची गती फलकावर 5. या धावसंख्येवर षटक क्रमांक 2 घेऊन येईल गोलंदाज जयेश पाटील. पंचांकडे दाद मागितली होती, पिचिंग झाली होती लेग स्टंपच्या अगदी बाहेर आपण पाहू शकतायत. आणि यस लेग बायचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून येत असताना पाहायला मिळतो. ललित भोईर बंड्या सर यांचं कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने मात्र लक्ष त्यांनी वेधलं होतं. पतू पॅकर्स, कासरवडवली हा संघ खेळत असताना सुशांत मुकादम स्ट्राईकला गेले होते, परंतु नवीन नियमानुसार आपण पाहू शकता ज्या पद्धतीने. आणि तसेच अशा वेळेला मात्र ललित भोईर यांचं ॲक्युरेट लक्ष होतं. हॅट्स ऑफ असेल. 6 धावा. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू लेग बायचा इशारा आला. जयेश पाटील हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. पंच मात्र यावेळेला समांतर रेषेमध्ये यावेळेला वाईटचा इशारा देत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 107 धावा झालेत. इथून जर आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत आणि सिच्युएशन नुसार खेळण्याची पद्धत यांची क्लास पाहायला मिळते. नक्कीच जवळून पाहिलं या खेळाडूंना आणि आतापर्यंत जर विचार केला तर तसा खेळ झालेला नाही, मात्र कधीही पलटवार करू शकतात. बॉलच्या मेरिटवरती खेळण्याची क्षमता. लेट्स सी काय घडतंय. अप्रतिम आउटसाइडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला फक्त जंटल पुश केलं
तिथे मिळाली सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर. रात्रीचं क्रिकेट आणि दिवसा क्रिकेट खूप मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. डिफरंट क्रिकेट आहे. इथे मात्र तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागतं आणि त्याच पद्धतीने विनोद परेट या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी आत्तापर्यंत तरी नाही आहे, परंतु सेन्सिबल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मी म्हटलं होतं. इथे तुम्हाला मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, स्मार्ट क्रिकेट खेळावं लागेल. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होताना विशाल पाटील कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद. अनिकेत बोमटे बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. राजावळे यांच्याकडून चौकार हॅट्रिक करता 500 आणि षटकार हॅट्रिक करता 1000 रुपये आहे. जालेंदर भोईर, गणेश पवार आणि संतोष शिंदे यांच्याकडून सिक्सर करता 200 रुपये आहे आणि मनोज डोंगरी साहेबांकडून सिक्सर करता 500 रुपये. खास चंद्रपाडा सिद्धिविनायक संघा करताय. मात्र यावेळी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि कुठेतरी चुकीचा शॉट सिलेक्शन बॅटरच्या माध्यमातून. निश्चितच यावेळेला 8 धावा. विकेट टेकर गोलंदाज जयेश पाटील आपण पाहतायत आणि मालजीपाडा संघाला मात्र खास करून शुभेच्छा आल्यात. चैतन्य जो पाये गावातील एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते कमी वेळेत आणि चैतन्यने मात्र खूप चांगली फलंदाजी केले, नाव कोरलंय आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. थँक्यू चैतन्य. आपल्या शुभेच्छांचा स्वीकार असेल. धावसंख्या झालेली आहे 8. लगातार 3 विकेट जर येत आहेत तर हितेश म्हात्रे त्यांच्याकडून आपण पाहतायत मालजीपाडा संघाला. मालजीपाडा यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नक्कीच आयोजक माहिती देतात की राणे साहेब थोडं थांबायचं, तुम्ही नंतर आपला सत्कार देखील आहे म्हणून थांबायचं आहे. यावेळी मात्र गली रिझन मध्ये पुश करायचा होता, मात्र पॉइंटला चेंडू निघून जातो. एकच धाव. षटकारांची हॅट्रिक झाली तर नक्कीच चंद्रपाड्यातून देखील कॅश प्राइज लावलं जात आहे. जालिंदर भोईर, गणेश पवार, संतोष शिंदे यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे. षटकारांची हॅट्रिक करतात खास चंद्रपाड्याच्या संघासाठी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चेंडू आतमध्ये थोडासा वळला आणि सरळ चेंडू निघून जातोय दीपूच्या हातामध्ये. गुड बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी. जयेश पाटीलसाठी हे खास स्पेशल प्राइज लागलं गेलंय. जर 3 विकेट जर या ठिकाणी घेतायत तर हितेश जी म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खूप चांगली गोलंदाजी, क्लास, क्वालिटी यावेळेला दर्शवत असताना आणि अजितजी म्हात्रे यावेळेला आपण पाहतायत लीग बायचा इशारा दर्शवत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 10 धावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जर आपण पाहिलं तर सामना आहे. पुढील सामना आपण पाहू शकणार आहोत. साई केवल माहुल कोळीवाडा आणि कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच 5 षटकानंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. 2 षटकं झालेत. पहिल्या षटकामध्ये सनी पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये जयेश पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली आणि दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगलं वर्चस्व दाखवत फक्त 10 धावांवर रोखलं गेलंय ते 2 षटकांमध्ये. म्हणजेच काय तर पॉवर प्लेमध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करत नेत्रदीपक खेळ आतापर्यंत मालजीपाडाच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून एका साईडला सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ, अक्षय थोडासा कुठेतरी स्ट्रगल करतोय आणि इथून जर आपण पाहिलं तर आता मात्र कुठेतरी हात खोलावे लागतील कारण दोन्ही फलंदाजांकडे तेवढा आलेश बेंद्रे एक मॅग्निफिसंट प्लेअर पाहायला मिळतो. परंतु आज कागदोपत्री आलेशला मात्र या ठिकाणी राहून चालणार नाहीये. मात्र मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता आता सिद्ध करावी लागेल ती विनोद परेट आणि आलेश बेंद्रे, कारण एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भरपूर मोठमोठ्या स्पर्धा मात्र ज्यांनी कव्हर केले, चांगला खेळ दाखवलाय आणि आतापर्यंत सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाला अजून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच, नो डाऊट. कारण की ज्या पद्धतीने तुम्ही माहिती दिली, बऱ्याच वर्ष क्रिकेटमध्ये खेळल्यात आणि बराच काळ गाजवलेला देखील आहेत. म्हणूनच कॅश प्राइज लावलं जाते. भूषण पाटील त्यांचे खास मित्र आहेत आणि त्यांच्याकडून आलेश बेंद्रे करता 1 षटकारा करता प्रत्येक षटकारा करता 500 आणि त्यानंतर मयूर पाटील यांच्याकडून 2000 आणि निलेशजी म्हात्रे यांच्याकडून देखील दोन्ही संघांना संधी आहे की कोणी षटकार मारा 500. दोन्ही फलंदाजाला 500 रुपये. कोणी मारा. भरपूर कॅश प्राइज लावलं जाते. चंद्रपाड्याचा संघ आहे, सर्वांचा आवडता संघ असेल. निलेशजी म्हात्रे कधी कधी या संघातून देखील पाहायला मिळतात. आज थोडे फिट नाही आहेत म्हणूनच आज दिसत नाही प्लेइंग 11 मध्ये. 10 धावा फलकावरती. बॉलिंग मार्कवरती रुपेश सज्ज होतोय.
विनोद परेड करता हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो ऑफ स्टंपवर काय चेंडू होता आणि जबरदस्त वेगवान चेंडू पाहायला मिळतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू ही सर्वात लेंथ लाईन खूप अप्रतिम पाहायला मिळते बेस्ट अँड बेटर ऑलवेज या ठिकाणी रुपेशने मात्र तेच या ठिकाणी सकारात्मक दृष्टी ठेवून मात्र गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर विनोद परेडला संकेत देतोय की अशा प्रकारचे चेंडू या पुढील सुद्धा मात्र मी टाकण्यासाठी सज्ज आहे मॅग्निफिसंट डिलिव्हरी आता मात्र यावेळेला लेंथ आपण पाहिली तर एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहतात वाईटचा इशारा येत असताना पाहायला भेटतोय आणि वाईटच्या इशाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत आणखीन कॅशपॅड लावलं जाते की लगातार 3 षटकार आले तर मयुरेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपये मात्र या मैदानावर अजूनपर्यंत तशा प्रकारचं फटकेबाजी होत नाही आणि षटकार चौकार कमी लागताना दिसतात आज पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल 11 धावा फलकावरती झाल्या तर पहिला चेंडू निर्धाव झालाय म्हणजेच काय तर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय सध्यापर्यंत 13 चेंडूमध्ये 11 धावा झाल्यात पुढचा बॉल पुन्हा एकदा रुपेश बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय राईट ओव्हर द विकेटने यावेळी मात्र फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता राहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये आणि चांगल्या फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते कुठेतरी रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस होतोय आलेश बेंद्रे बॅक टू दी पॅव्हिलियन गडीबाद अतिघाई संकटात नाही आणि धावचीतच्या रूपाने रनआउट होतोय आलेश बेंद्रेला विकेट सॅक्रिफाईस करण्याचा भाग पडते कारण की येतोय चंद्रपाड्याचा बाहुबली जुगल पाडेल अतिशय अप्रतिम फटकेबाजी राहिलं या मैदानावर मात्र आज खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख करता प्रमोद सर की कागदपत्र स्ट्रॉंग असून चालणार नाही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहावं लागेल निश्चित स्वरूपात 11 धावा फलकावर पाहायला मिळतात एक अशुभ आकडा म्हणून अमेरिकेमध्ये ओळखला जातो जो 11 सप्टेंबर 2001 ला दहशतवादी हल्ला झाला होता अमेरिकेवर तोच मात्र 11चा आकडा पुढे येत असताना पाहायला मिळतो हा निल्सन आकडा आहे आणि त्या आकड्यावर मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट मध्ये गेलेत रांगोळी कलाकार जय म्हात्रे यांना आपण पाहू शकतायत धावांची गती फलकावर 11 वर जाऊन पोहोचले गेले खूप चांगली गोलंदाजी रुपेशचं कौतुक करावं लागेल कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय सुंदर गुणवत्ता सिद्ध करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतो म्हणतात ना अक्षय यशाचा आवाज इतका करा की कष्टाचा आवाज इतका करा की यशाचा धिंगाणा होईल नक्कीच पुढचा बॉल आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच डिलिव्हरी पाहायला मिळते सुपर डिलिव्हरी फुटवर्क होत नाही जुगल पाटीलचा आणि त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतोय म्हणूनच 4 आतापर्यंत जर विचार केला 3 चेंडू फेकून झालेत आणि आतापर्यंत 11 धावांपर्यंत या ठिकाणी सिद्धिविनायक संघ थांबून आहे मात्र पलटवार करावं लागेल कधी कधी बॅड पॅच क्रिकेटमध्ये येतात कधी कधी चांगली गोलंदाजी होते सुरुवातीला मात्र त्यानंतर तुम्हाला त्या पलटवार करणं महत्वाचं आहे म्हणजे क्रिकेट असू दे किंवा जीवन पलटवार होणं महत्वाचं आहे कमबॅक करणं फार महत्वाचं आहे निश्चित स्वरूपात कमबॅक यावेळेला करतील का बॅक टू द बॉलर खेळला गेलाय सॅम पुढे सरसावेल समीर राऊत त्या ठिकाणी पुढे सरसावतोय इथे मात्र रुपेशने केली चुकी परफेक्ट यावेळेला कलेक्ट चेंडू केला नाही आणि तिथे मिळतील जुगलला 2 धावा आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 13 वर सिंगल डबलला महत्व दिलं पाहिजे अक्षय कारण क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल हे विसरले होते पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र कमबॅक करण्याची संधी अजून सुद्धा आहे म्हणून म्हणतं की षटकार आणि चौकारानेच मात्र धावा पूर्ण होत नसतात परंतु सिंगल आणि डबलने जर आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते धावा मात्र ऑटोमॅटिकली येत राहतात आणि खेळपट्टीवर तुम्हाला टिकून राहणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील नक्कीच ॲब्सोल्युटली ट्रू आहे कारण की क्रिकेटमध्ये तुम्हाला आतापर्यंत जर विचार केला तर जमावं लागेल मैदानावर जुगल पाटील करता हा चेंडू यावेळी मात्र जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते आणि चेंडू मात्र जास्तीत जास्त उचली घेतोय आणि नॅचरल बाउंड ज्याला आपण नेहमी म्हणत असतो त्या प्रकारचा हा चेंडू 5 चेंडू 13 धावा 5 चेंडू 13 धावा पहिल्या षटकात 5 दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर या ठिकाणी फक्त 3 धावा खर्च करत असताना सुपर बॉलिंग रुपेश पुन्हा एकदा सज्ज होईल जुगल मात्र मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे परंतु इथे मात्र काय करेल 5 लगातार षटकार खेचणारा हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील फलंदाज गुड डिलिव्हरी यावेळेला यष्टांचा वेध घेत चेंडू मात्र निघून जाईल अप्रतिम गुड डिलिव्हरी फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं यावेळेला आपण पाहत आहेत गॉन
प्रकार राजा म्हणून रुपेश याच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकं झालेत अक्षय आणि 3 षटकांमध्ये 4.33च्या सरासरीने सिद्धिविनायक चंद्रपाडा हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मात्र या ठिकाणी चर्चा हीच असेल, हाच तो सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ आहे का, जो मात्र आपण पाहू शकतात भल्या भल्या मात्र संघांना ज्यांनी सळो की पळो करून सोडलंय. परंतु आज या वेळेला आपण पाहताय ध्रुवी 11 मालजीपाडा संघाचे स्ट्रॉंग गोलंदाज, तिन्ही गोलंदाजाने आक्रमकता आपल्या गोलंदाजीवर दाखवली. अचूक टप्प्यावर भेदक मारा करीत मात्र फलंदाजांना चाचपडण्यास भाग पाडलं गेलं आणि अतिशय सुंदर गोलंदाजी केली. तिन्ही गोलंदाजांचं यावेळेला कौतुक करावं तेवढं कमीच अक्षय पाहायला मिळतं आपल्याला. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी राहिले म्हणूनच अभि पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज रुपेश करता ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली. कॉमेंट्री स्टुडिओ दाखवत असताना हॅरी यावेळेला आपण पाहताय चेंडू निघून जाईल आउटसाइड द लेग स्टंप आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. खूप चांगलं टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय पालघर जिल्हा आणि खऱ्या अर्थानं जुचंद्र आता टेनिस बॉल क्रिकेटची पंढरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. 14 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. 120 ग्रॅमच्या अक्षय या टेनिस बॉलने तुम्हाला सर्वांना वेड लावून सोडलं. तळागाळापर्यंत क्रिकेट पोहोचलं आणि शारजा कतारच्या स्टेडियम पर्यंत मात्र या टेनिस बॉलने फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतली आणि प्रत्येकाला मात्र आता ध्यास लागलाय आम्ही चांगलं प्रोफेशनल क्रिकेट खेळू, परंतु त्या अगोदर आम्ही गावासाठी क्रिकेट खेळू. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. जयेश पाटील यावेळेला लेग पाईचा इशारा अजित म्हात्रे सरांकडून आपण पाहत आहेत. भरपूर वर्ष MRI चेंडूवर मात्र या पंचांनी क्रिकेट खेळलं आणि तदनंतर आता टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आमचं नातं कुठेतरी क्रिकेटशी संलग्न राहावं याकरता मात्र आता नाळ जोडली गेली ती पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु अक्षय पूर्वीचं क्रिकेट फार आपण पाहिलं की पूर्वीचं क्रिकेट खूप ट्रॉफीसाठी खेळलं जायचं, हे सातत्याने आपण विसरून चालणार नाही. यावेळेला व्हाईट यॉर्कर चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी आपण पाहता डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, तिथून मात्र हुलकावणी देण्याचा हाच तो निर्णय असेल या ठिकाणी फलंदाजाचा. आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहू शकतायत किती धावा मिळतील आणि फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतत असताना फक्त 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या थर्ड अंपायर रेफर या ठिकाणी केले गेले. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे, सुंदर कॅमेरा वर्क, कॅमेरा मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत, चेंडूला सुंदर फॉलो करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. थर्ड अंपायरची मागणी केली गेली आणि या सर्व गोष्टी न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला. दीपणी मात्र खूप चांगला दीपेशने चेंडू कलेक्ट केला गेला होता. अजय भारद्वाज या ठिकाणी दर्शवत असताना टीव्ही अंपायर माउंटे घोडेकर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने कलेक्ट चूक केलं होतं. डिसिजन पेंडिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेले. आतापर्यंत डिसिजन पेंडिंग, इथून मात्र किती धावा येतील याकडे लक्ष असेल. नॉट आउट या ठिकाणी आपण पाहताय. दीपेशने चेंडू कलेक्ट केला होता परंतु एल्बो या वेळेला मात्र स्टंपला जाऊन आदळला आणि त्याचंच कारण या ठिकाणी कमरेवर हात येत असताना पाहायला मिळत आहेत. पंचांनी त्या ठिकाणी शंका निर्माण झाली पंचांच्या माध्यमातून आणि तिथे आपण पाहू शकतायत की थर्ड अंपायर रेफर केलं गेलं आणि नॉट आउट. आता 3 धावा मिळतील इथे. अक्षय 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ललित भोईर बंड्या सर आणि अजित म्हात्रे सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चला लगेच सामन्याला सुरुवात होईल. त्या ठिकाणी आपण पाहतायत एल्बो लागला होता. त्याचंच कारण आपण मनगट जो आपण पाहतायत ज्या पद्धतीने आपण हँडकट कशाला म्हणतो जेव्हा विकेट जाते त्यावेळेला आपण पाहू शकता तेवढाच भाग फक्त
आपला त्या ठिकाणी आदळला तर डेफिनेटली तिथे विकेट मिळते, परंतु इथे एल्बो लागल्या कारणास्तव मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता हे क्रिकेटचे जे नियम आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. धावसंख्या झाले 3, मात्र धावसंख्या या ठिकाणी अर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला मिस केला जातोय. प्रमुख आतापर्यंत जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते आणि प्रमुख बॅटर आहेत ते मात्र बॅटिंग होताना दिसत नाहीये, म्हणूनच हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. भावेश पुणेकर मगाशी बघितलं की एका धावेला 2 धावा, 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट ही खासियत आहे भावेश पुणेकरची देखील. नक्कीच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये माहिर आहे. अंडरआर्मचं क्रिकेट सुद्धा पाहिलंय. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईडला ऑन द अप खेळला गेला, ऑन द राईट खेळला जातोय. जमिनीलगत चेंडू मात्र त्या ठिकाणी पुढे जाईल तिथपर्यंत भावेश पुणेकर पोहोचतायत आणि तिथे पंचांनी लगेच नाकारलं, कारण क्रीजमध्ये यावेळेला आपण पाहू शकता सुखरूप पोहोचतायत. त्या ठिकाणी 2 धावा यावेळेला अर्जित केल्या जात आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 सिंगल डबलने आता फलक हलतं राहतं. अक्षय सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा विनोद परेडने भरपूर डॉट चेंडू आले, परंतु आता स्ट्रगल करतोय. धावा त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहिलं पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव स्ट्रगल करतो. या सिरीजमध्ये स्ट्रगल केलं त्याने आणि 0वर बाद होत सुपर फ्लॉप शो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळी मात्र पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन खेळायचं होतं. काही पे निघाले काही पे निशाणा हेच आपण म्हणू शकतो सध्या तरी, आणि चेंडू आणि फळीचा संपर्कच होत नाही, म्हणजेच पूर्णपणे क्वेश्चन मार्क आहे. पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी जास्तीत जास्त निर्धाव चेंडू दबाव दडपण हे रिलीज करेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20. केवळ ऑन साईडला आपण पाहताय चेंडूला मात्र ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. सिंगल मेल, सिंगल मधून पुन्हा एकदा डबल कन्वर्ट केली जाते. थोडीशी मिस्टेक होते नाही होते, पापणी लवते मात्र 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 22 या धावसंख्येवर. आता 4 षटकं या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा संघ जाऊन पोहोचते फलकावर 22 या धावसंख्येवर. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी रेडी राहायचंय. 4 षटकांचा खेळ झालाय, 22 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रणजितदादा किने यांच्या संकल्पनेतून साकार झालेली नामवंत स्पर्धा RK ट्रॉफी 2023. ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहनदादा पाटील आणि जगदीश पाटील यांनी मात्र सुंदर आवाजाने मात्र सर्वांना वेळ लावला आणि त्यामधील हे टायटल सॉन्ग आपण सातत्याने ऐकतायत. मोहनदादा पाटील यांचं महान कार्य सातत्याने आपण पाहतायत. तर एका साईडला पुढील सामना साई केवल माहुल कोळीवाडा अँड कुणाल स्पोर्ट्स वाघबील दोन्ही संघाचे मात्र या ठिकाणी कॅप्टन आपण यायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 22 धावा झाले. शेवटचा आणि अंतिम षटक समीर राऊत. पहिलाच बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह होत एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2च धावांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. ABC बॉईज कडून देखील 3 षटकार आले भावेश पुणेकरच्या माध्यमातून, तर 500 रुपये असतील. धावा झाल्या 24. यस प्रमोदजी, आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक, जास्तीत जास्त धावा जमा करावे लागतील निश्चित स्वरूपात. आता मात्र धावांची भूक काही मिटणार नाहीये दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून. भावेश पुणेकर प्रत्येक षटकारासाठी त्यांना मात्र या ठिकाणी एवन जोडी समीर घरत आणि सुदामा गावडे यांच्याकडून आपण पाहताय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये भावेश पुणेकर यांच्यासाठी आपण पाहू शकतायत. ही ऊर्जा दिली जाते प्रत्येक खेळाडूला आपण पाहतायत. धावसंख्या झालेली आहे ती आतापर्यंत 24 धावा. 24 सिंगल डबलने धावा येत आहेत. या अगोदर मोठे फटके मारण्यासाठी प्रत्येक फलंदाज ठिकाणी गेला होता, कारण अक्षय पूर्वीचं क्रिकेट सिंगल डबलने फार मोठ्या प्रमाणात खेळलं जायचं. आता षटकार चौकारांची बौच्छार करण्यामध्ये मग्न आहेत प्रत्येक खेळाडू. पूर्वी जर आपण पाहिलं तर
ज्यावेळेला व्यक्ती घरामध्ये जायची तेव्हा मात्र हातपाय लगेच धुवायचे, परंतु आत्ताची जी आपण व्यक्ती पाहतायत आत्ताचं मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत की आता घरात जातोय नाही जातोय मात्र मोबाईल चार्जिंगला लावला जातो. म्हणजे फार यावेळेला जर आपण पाहिलं तर बदललं. आणि आणखीन एक कॅश प्राईज लावलं जाते. भावेश पुणेकरने जरी चौकार मारला तर नंदू भोईर यांच्याकडून 1000 रुपये. खूप प्राईज लावले जात आहेत, मात्र त्या ठिकाणी त्या प्रकारची बॅटिंग सध्या तरी झालेली नाही. म्हणूनच सर्व कॅश प्राईज आम्ही पोचू सर्वांचे. बघूया काय घडते मैदानाच्या आत. 24 धावा फलकावर. 24 समीर राऊत सॅम. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड करतील, फेकतील. ॲक्युरेट फेकी, मॅग्निफिसंट थ्रो. प्लस शोल्डरच्या जोराने मात्र या ठिकाणी काय फेकी केली होती त्या ठिकाणी. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचले गेले. 26 धावा या फलकावर. कार्तिक अफलातून थ्रो. या आपण जाऊया रुजेश यांच्याकडे. थँक्यू विजय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंगेश वैते यांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. फलकावरती धावा आहेत 26 धावा. दडपण, दबाव, आता प्रेशर आहे सिद्धिविनायक चंद्रपाडा संघासमोर. आणि सध्याच्या घडीला धावसंख्या 26. इथून पुढे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये जर भावेश पुणेकरची जर बॅट लागली तर मोठ्या धावा येऊ शकतात. नक्कीच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी रवी वाघमारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. वेलकम कमलेश माहुलकर, आपलं देखील हार्दिक स्वागत व्यासपीठावर. यावेळेला फुलटॉस चेंडू जबरदस्त केला प्रहार. चेंडू सीमारेषा पार. भावेश पुणेकरच्या बॅटमधून येतोय खणखणीत दर्जेदार RK षटकार. थर्ड अंपायर रेफर केला. डिसिजन पेंडिंग. यावेळेला आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने मात्र खेळलं गेलं होतं. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं. मोहनदादा पाटील यांच्याकडून लगेच या षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. हा नक्कीच. आणखीन कॅश प्राइज देखील लावलेले आहेत. जालिंदर भोईर, गणेश पवार, संतोष शिंदे यांच्याकडून 200 रुपये आणि नंदू भाऊ यांच्याकडून 1000, मनोज डोंगरे यांच्याकडून 500 रुपये. नो बॉल. यावेळेला आपण पाहू शकताय नो बॉल. त्या ठिकाणी पंचांना थोडीशी शंका त्या ठिकाणी उद्भवली आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहतायत तोफा आता कबूल किया. 7 धावा आणि संघाची धावसंख्या विशाल भोईर आम्हाला दर्शवत आहेत की 33 वर जाऊन पोहोचले गेले. साई केवल माहुल कोळीवाडा हा संघ आपण पाहू शकतायत. RK दादा यांनी स्पॉन्सरशिप केला गेलाय. आदरणीय सन्मान्य भूषणजी पडवळे, मिथुनदादा पाटील आर्थिक सहकार्य 25,000 रुपये या स्पर्धेकरिता आलेत. निलेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहत आहेत. निलेजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 21,000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला काय फटकाय जबरदस्त, परंतु तेवढंच मात्र सुंदर झेल टिपला, परंतु फ्री हिटचा सिग्नल. जोखीम पत्कारली होती आणि तिथे पाहता पाहता या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी राकेशला मात्र भाग पाडलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. भावेश पुणेकर आता मात्र या ठिकाणी खूप चांगली फलंदाजी करताना एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नेहमी जबाबदारी जाणतो. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागला. तर सिद्धिविनायक चंद्रपाडे या संघाची स्थिती पहा. 3 षटकांमध्ये फक्त धावा होत्या त्या 13. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावा मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळतात. समीर राऊतच्या 12 आतापर्यंत. खूप चांगली फलंदाजी भावेश पुणेकर. मॅग्निफिसंट बॅटिंग. मनोजी डोंगरे यांच्याकडून आपण पाहतात 2000. मनोजी डोंगरी यांच्याकडून मात्र आपण पाहतात 2000 रुपयाचं कॅश प्राइज भावेश पुणेकरला आलंय. आणि अजून जर षटकार आला तर तरी सुद्धा मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. म्हणजे बक्षिसांची यावेळेला उधळण होते.
जुचंद्र म्हटलं की आपण पाहू शकताय तर डेफिनेटली मात्र तुम्ही चांगला खेळ दाखवा, तुमच्या टॅलेंटला मात्र यावेळेला जरूर दुजोरा दिला जाईल. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 34 धावा झालेत. 34 रन सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाची स्थिती. सुपर अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. भावेश पुणेकर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागला आणि इथे कॉटन बॉल. समीर राव सॅम मात्र थोडासा निराश होत असताना पाहायला मिळतोय. भावेश पुणेकरने मात्र खूप चांगला खेळ केला आणि तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय निराश, हताश, हतबल मनाने. मात्र मी म्हणेन भावेश पुणेकरसाठी दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामधला भावेश पुणेकर मॅग्निफिसंट इनिंग, अप्रतिम यावेळेला दर्जा दाखवला आणि डगआउटच्या दिशेने जात असताना पाहायला मिळते. गॉन. बाद झाले 4.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ या वेळेला पाहायला मिळतो. साई केवल माहोल कोळीवाडा संघ सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय. नुकतंच आगमन मात्र मंगेश वैती यांचं आमच्या व्यासपीठावर. 34 धावा 7 गडी बाद. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. शेवटचे 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. किरण कारभारी, विराथन हे सुद्धा मात्र आतापर्यंत मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. नेहमीच कलागुणांना वाव देणारं व्यक्तिमत्व अर्थातच किरण कारभारी कदाचित उद्या विराथनच्या माध्यमातून येताना पाहायला मिळतील. स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय, रिव्हर्स खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा खणखणीत दर्जेदार आपण पाहू शकतायत. एक चांगला स्ट्रोक आपण पाहू शकलात आणि चौकार येत असताना ऑफिशियल मात्र त्या ठिकाणी थोडंसं कुठेतरी दुखापत फार होताना पाहायला मिळते. नंदू भाऊ कुठे असतील तर जा. रवींद्र भोईर असेल तर या. अडतीस धावा झाले 7 गडी बाद. थोडीशी इंजुरी यावेळेला होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सूरज आपण कुठेही असतील तर प्लीज यायचंय. सूरज भोईर कुठेही असतील तर प्लीज आपण लवकरात लवकर या. ॲम्ब्युलन्सचे चालक यांना मी विनंती करेन प्लीज आपण यायचंय. नंदू भोईर यांना आपण पाहतायत. धावांची गती फलकावर 38 धावा झालेत. त्या ठिकाणी 38 रन्स, 7 विकेट, 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. चला, दुखापत जास्त झालेली आहे तर न्यू बॅटर लवकर पाठवा, कारण की खेळ देखील होणं महत्त्वाचं आहे तितकंच. नवीन मात्रे जास्त दुखापत नसावी ही अपेक्षा आहे आई चंडिके चरणी. अप्रतिम कमबॅक केलाय श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाने, कारण की 38 धावा झाल्यात आणि कुठेतरी एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. अजूनपर्यंत विचार केला तर 39, 42, 48, 50 धावा या चेस होत नाही. आणि तेच विरल नायर सरांनी देखील म्हटलेलं आहे की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त चेस धावा होत नाही आहे. टॉस करण्याकरता या 2 संघ आणि तुषारजी सोनवणे त्या ठिकाणी जॉईंट असतील. भरपूर बक्षिसं आल्यात या ठिकाणी, मात्र ते आम्ही तुमच्यापर्यंत नंतर पोचवू. चला, न्यू बॅटर पाठवा चंद्रपाडा. काय तो दुधनाथ असेल. अमित यादव, लवकर या अमित यादव. अक्षय, आतापर्यंत जर आपण पाहिलं 38 धावा, खूप चांगला स्ट्रोक आला होता, परंतु यावेळेला थोडीशी इंजुरी होते. लवकरात लवकर कव्हर होतील हीच
आपण प्रार्थना करूया. अमित नवीन फलंदाज न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा झालेत. 3 षटकांमध्ये अक्षय जर आपण पाहिलं तर फक्त 13 धावा होत्या आणि त्यानंतर 11 चेंडूमध्ये 25 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी आखली गेली. क्रिकेट हेच मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळायला हवं. भावेश पुणेकर आला. भावेश पुणेकरने खूप चांगली फलंदाजी केली. तिथे धावांचा वेग भन्नाट पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 14 धावा त्याने मात्र वसूल केल्या. हेच कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर तुम्हाला संघामध्ये कायम सोबत ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर भावेश पुणेकर, एक मॅग्निफिसंट प्लेअर आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती फलकावर 38 धावा. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच, म्हणूनच आपण म्हणत होती कमबॅक करणं महत्वाचं होतं आणि तेच कमबॅक करून दाखवलंय भावेश पुणेकर यांनी. जबरदस्त नॉक राहिला त्याचं देखील आणि त्या महत्वपूर्ण धावा होत्या. 6 चेंडू 14 धावा. तो षटकार खूप काही सांगून गेला. सिंगल, डबल, टिबल, षटकार अशा प्रकारच्या धावसंख्या त्यांनी जमा केल्या. म्हणूनच इथपर्यंत पोहोचलाय आणि एक चांगला बॉलिंग अटॅक नेहमीच राहिलाय चंद्रपाडा संघाचा. ओळखला जातो खास बॉलिंग अटॅकसाठी हा संघ. निश्चित स्वरूपात नाण्याची एक बाजू पडताळणं, दुसरी बाजू सुद्धा पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट राहील. आदेश पाटील यांना आपण पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने. तसे एक सुंदर खेळाडू म्हणून ज्याची सातत्याने ओळख, कूल मॅन म्हणून ज्याच्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. शांत स्वभावाचा असा खेळाडू आपण पाहतायत. सनी पाटीलने खूप चांगली गोलंदाजी केली. तसे सुंदर दर्जा आपण पाहू शकलात. रुपेशचं मी कौतुक करेन, जयेश पाटीलचं कौतुक करेन आणि समीर राऊतने धावा थोडेफार खूप खर्च करताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन येईल अमितसाठी. यावेळेला आपण पाहताय चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तिथे मात्र आपण पाहतायत एक धाव घेण्यासाठी जरूर संघर्ष करत होते, परंतु फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल शेवटच्या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 5 षटकांच्या समाप्ती अखेर जर आपण पाहिलं तर यावेळेला 38 धावा, 39 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो, तर फाईट करा टिट फॉर टॅट. चला आपण टॉसकडे जाऊया. या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील तुषार सोनोने, लिटिल चॅम्प्स कॉमेंटेटर. साई केवल माहुल कोलीवाडा आणि कुणाल स्पोर्ट वाघवीळ अशी मॅच असणार आहे. यस तुषार. चला, बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट टू साई केवल माहुल कोलीवाडा विरुद्ध कुणाल स्पोर्ट वाघबिल. दोन्ही संघाला विनंती असेल कॅप्टन्स लगेच टॉस का बॉक्स मध्ये त्या ठिकाणी जॉईन होणार आहोत. अप्रतिम स्पर्धा आपण या ठिकाणी पाहू शकाल विद्युत जोतामध्ये. खरोखरच वाखाणणे जोग्या स्पर्धेचं आयोजन आरके ट्रॉफी 2023चा हा शानदार सोहळा मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवर पाहू शकाल. अप्रतिमरित्या कव्हर केले जाते टीसी लाईव्हच्या माध्यमातून. खरोखरच या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला, कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ आणि कोळी माहुल आपण लगेच टॉससाठी राहा. त्या ठिकाणी मंगेश वैद्य आहेत उपस्थित माहुल कोळीवाड्याचे. चला, कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ आपला कॅप्टन पाठवून द्या. लगेच आपण नाणेफेकीची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. तर नक्कीच चला, बोथ कॅप्टन्स पुण्याची एकदा रिक्वेस्ट असेल एका पुत्र साई केवल माहुल कोलीवाडा विरुद्ध कुणाल स्पोर्ट वाघबील. चला वाघबील, प्लीज रिक्वेस्ट असेल कुठली वेळेची दुरंगाई करू नका, कारण की दिवसातील एकंदरीत रात्रीमधील आपल्याला लवकरात लवकर शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. कालच्या दिवस देखील परवाचा दिवस अप्रतिम राहिला, लवकरात लवकर शेड्यूल कंप्लीट झालं. आजचा दिवस देखील तसाच जाऊ. चला, कुणाल स्पोर्ट वाघवील संघाला पुण्याचे. तर या मैदानाचं विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेलं हे
चलचित्र आपण स्क्रीनवर पाहत आहात. जबरदस्त असं मैदान आर्के ट्रॉफीचं. इस्माईल शेख क्रीडांगण आपण पाहत आहेत. प्रकाश झोतात नाहून निघालेलं. रणजित किणी यांचं नेहमीच स्वप्न राहिलेलं आहे की प्रकाश झोतातले सामने आपण खेळवायचे आहेत आणि प्रकाश झोतातले सामने खेळवताना तो खर्च देखील आपण गृहीत धरतो. तर एक चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि चांगलं मैदान स्क्रीनवर. चला कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ आपण टॉससाठी त्वरित यायचं आहे. या ठिकाणी वेळ वाया जातोय. कॅप्टन रेडी आहेत साई केवल माहुल कोळीवाडाचे. तर आपण देखील त्वरित या आणि टॉस लगेच संपन्न केला जाईल. नक्कीच धनेश दादा पाटील यांना विनंती असेल तुमच्या शुभ हाताने या ठिकाणी नाणेफेक केली जाईल या पुढच्या मॅचची. एकंदरीत जर पाहिलं तर साई केवल माहुल कोळीवाडा विरुद्ध कुणाल स्पोर्ट वाघबील या दोन संघाच्या माध्यमातून नाणेफेक केली जाईल. पुण्याची एकदा रिक्वेस्ट असेल लगेच या आमच्यापर्यंत वाघबील संघाला, कारण की वेळेची दिरंगाई करू नका मित्रांनो. चांगली स्पर्धा आहे. विद्युत जोतातील आर्के ट्रॉफी 2023 आपण पाहतात ऐकत आहात. कुमार रणजित प्रकाश किणी साहेबांच्या संकल्पनेतून साकारण्यात झाली भव्य नाईटची स्पर्धा आपण या ठिकाणी जुचंद्र नगरीमध्ये इस्माईल शेख मैदान अप्रतिमरित्या या ठिकाणी मैदान पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची व्यवस्था करा. चला बॅटर्स लगेच आतमध्ये पोहोचा. आपण लगेच मॅच ऑन करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या फास्ट. चला विनंती असेल पुण्याच्या एकदा कुणाल स्पोर्ट वाघबीळ या संघाला, कारण की वेळेची दिरंगाई करू नका वारंवार सूचना करतोय वाघबीळ संघाला. कारण की प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन झाले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. साई केवल माहुल कोळीवाडा या संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन झालेत. चला होते मॅच ऑन. तिसऱ्या सामन्यात हा दुसरा डाव सुरू होते. टार्गेट आहे 39 धावांचं. पूर्ण हे जुचंद्र गाव आपण पाहतोय आणि आगरी समाजातलं सर्वात मोठं गाव म्हणून ख्याती असलेले गाव जुचंद्र गाव. रांगोळी कलाकारांचं माहेरघर म्हणजे जुचंद्र. उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणजे जुचंद्र. वेगवेगळे कलाकार नाट्यसृष्टीतले कलाकार देखील जुचंद्र नगरीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्याचमुळे जुचंद्र या परिसराला विशेष महत्त्व दिलं जाते. आणि त्यात ही स्पर्धा आपण पाहतायत आर्के ट्रॉफी आणि आर्के ट्रॉफीचं हे मैदान तुम्हाला ड्रोन व्ह्यू मधून पाहायला मिळते. खूप चांगलं चलचित्र या मैदानाचं पाहायला मिळते. जणू काही गरुडाने कॅमेरा घ्यावा आणि चलचित्र टिपावं असं तुम्हाला पाहायला मिळतं. हा ड्रोन व्ह्यू इस्माईल शेख मैदानाचा हा व्ह्यू जुचंद्र स्टेशन तुम्हाला पलीकडे पाहायला मिळत आहे. कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ बघा आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना येत आहेत की आपण या त्वरित टॉस साठी प्लीज. चला 39 धावांचं लक्ष. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क बॉलर तयार आहे चेतन म्हात्रे आणि स्ट्राईकवर असेल केवल. फर्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल सुरुवात डॉटने. षटकारांच्या तिकडीसाठी दक्ष पाटील मालजीपाड्याच्या संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. षटकारांच्या तिकडीसाठी पाहूया ती तिकडी होते का. दरम्यान डॉट बॉल केवल. हो यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. शॉर्ट ऑफ गुड लेन. गती तितकीशी नाहीये पण मात्र चेतन हे नाव तुम्ही आम्ही सर्व जाणतो ओळखतो कारण त्याचा खेळ तितका दर्जेदार राहिलेला आहे. चेतन म्हात्रे अनुभवाने परिपूर्ण असलेला हा गोलंदाज. पहिले 2 बॉल डॉट हाताळतोय. 39 टार्गेट आहे. 8च्या गतीने खेळायचंय त्याचमुळे इकॉनॉमिकल राहणं तितकंच महत्वाचं आहे हे ओळखलंय चेतनने. आणि पहिले 2 बॉल डॉट. केवल मात्र थोडासा संभ्रमात. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. स्ट्रोक सिलेक्शन तितकंसं प्रॉपर नाहीये. जातोय तिसरा डॉट. सुरुवात मात्र थोडीशी दडपणात पाहायला मिळते ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाची. नक्कीच एकंदरीत विचार केला तर आजच्या दिवसातील हा एकंदरीत तिसरा सामना आणि आजच्या दिवसातील थोडासा क्लोज स्कोर सामना पाहायला मिळतोय कारण की 39 धावा त्यात अफडकावर विजयाकरिता लक्ष असेल. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना आतापर्यंत चंद्रपडा एक्सप्रेस चेतन म्हात्रे 3 डॉट.
ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉटम एज बॉल पोहोचतोय सिली मिड ऑफला. स्वतः गोलंदाज बॉलवर जाईल. आता कुठे एक धाव मुद्रित झालेली आहे स्कोर शीटवर आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांची गरज. चांगली सुरुवात पाहायला मिळते चेतन म्हात्रेची. नक्कीच चेतन मात्रेची खासियत राहिली याच मैदानावर मेडन ओव्हर विकेट ओव्हर सातत्याने एक वेळा आपण पाहिली. हंगाम गाजवलेत भरपूर, उन्हाळे पावसाळे पाहिले. तोच चेतन आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहू शकाल. कार्तिक ऑन स्ट्राईक. ओ यावेळेस अंग चोरलं होतं हा स्ट्रोक खेळण्यासाठी. फ्लिक स्ट्रोक खेळायचा होता पण बॉल पोहोचतोय पॉइंट मध्ये. लेग बाईकचे एक धाव असेल, धावसंख्या पोहोचते 2. नवीन रिक्रूट्स मला पाहायला मिळत आहेत ध्रुवी 11 मालजीपाडा संघामध्ये. अजूनही अनुभवी फलंदाज होते पण केवल आणि कार्तिक या यंगस्टरवर विश्वास ठेवला गेलाय. आतापर्यंत थोडंसं दडपण आहे पण नक्कीच दडपणातून बाजूला यावं लागेल 39 धावांचा पाठलाग करताना. नक्कीच केवलचा विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमात प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिली. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय. बॉल पोचेल फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. मिळते एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच फक्त आणि फक्त 3 धावा. सन्माननीय सचिन राणे साहेबांना विनंती करतोय आपण थांबायचंय. आपण खरेच या व्यासपीठाची शोभा आपण वाढवत आहेत त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं कलागुणाने संपन्न असलेलं व्यक्तिमत्व व्यासपीठावर बसलेलं आहे सचिनजी लहाने सर. युट्यूबर आहेत, त्यांचं स्वागत. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झाला. 3 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी अजून 36 ची गरज. बॉल शिल्लक 24. म्हणजे सर एक मिनिट लगेच चला नाणेफेक करून घ्या. मानवरावर विनंती केलेला टॉस का बॉक्स मध्ये आपण येणार आहोत. जालिंदर भोईर यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे विकेटच्या हॅट्रिकसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज जालिंदर भोईर यांच्या वतीनं जाहीर झालेलं आहे. खूप छान कॅमेरामॅन म्हणजेच मंगलदास घरत यांची ती कमेंट आलेली आहे घरत कोचिंग सेंटरचे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये करूया टॉस. कुणाल स्पोर्ट्स वाघबीळ आणि साई केवल माहुल कोळीवाडा. नक्की एका बाजूला असेल आरके ट्रॉफी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिले तर आरके एंटरप्राइजेस. या ठिकाणी टॉस कोण बोलेल हे देखील पाहायचं गेले. साई केवल माहुल कोळीवाडा आणि आरके ट्रॉफी असं कौल आणि डेफिनेटली आरके ट्रॉफी. मानवरावर विनंती करील व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकली काय दिसणं असेल. बॅटिंग करणार. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मनीषजी पाटील सज्ज असतील. पहिल्या षटकाचा खेळ झाला धावसंख्या 3 आणि आता 9च्या गतीनं खेळावं लागेल टीम ध्रुवी 11 मालजीपाडाला. क्रिकेट हा अभ्यासाचा खेळ आहे. फक्त हातात बॅट घेऊन हातात बॉल घेऊन तुम्हाला क्रिकेट खेळता येणार नाही. प्रत्येक सिच्युएशनला न्याय देताना तुम्हाला ती कामगिरी अदा करावी लागेल. आतापर्यंत चांगली खेळी चेतन म्हात्रेची आणि सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाची या दुसऱ्या डावामध्ये राहिलेली आहे. नवीन बॉलर आलेश बेंद्रे. ऑस्टमच्या बाहेरचा बाउन्सर होता. ऑन साइडला खेचायचा होता. प्रयत्न फसतोय. या षटकाची सुरुवात सुद्धा डॉट बॉलने. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी चेतन म्हात्रेने पहिलं षटक टाकलं. त्यानंतरची कलात्मक गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. कमबॅक केले ते म्हणजेच आलेश बेंद्रे या गोलंदाजाने. दक्ष पटेल यांच्याकडून बक्षीस आहे षटकाराच्या तिकडीसाठी 500. जालिंदर भोईर यांच्याकडून बक्षीस आहे विकेट हॅट्रिकसाठी 1000. बक्षीस लावलेत पण मात्र आतापर्यंत तो खेळ देखील पाहायला मिळत नाहीये. पाहूया आता तो खेळ होईल का. आताच्या घडीला एक दमदार असरदार मॅजिकल सुरुवात सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाची पाहायला मिळते. डॉट बॉल पर्सेंटेज वाढतायत आणि त्याचमुळे ध्रुवी 11 मालजीपाडा संघावरचं दडपण सुद्धा त्याच माध्यमातून वाढते. बॉलिंग मार्कवर आलेश बेंद्रे. राईट आर्म द विकेट स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे केवलने. जसा तुम्ही उल्लेख केला की या हंगामात चांगला खेळ केलाय पण आज काय, आज देखील तसा खेळ अपेक्षित. आलेशसाठी बक्षीस आलेलं आहे. भूषण पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. दरम्यान या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत 2 ज्या खूप महत्वाच्या होत्या, गरजेच्या होत्या. योग्य ते वेळ आल्या. धावसंख्या पोहोचते 5 वर. नक्कीच 5 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. या पुढच्या सामन्याची नाणेफेक केली. साई केवल माहुल कोळीवाडा या संघ नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचे दिसून घेतले. बॉलिंग करावी लागेल ती म्हणजेच कुणाल स्पोर्ट वाघबील या संघाला. या ठिकाणी मॅचचं समीकरण जर पाहिलं तर खरोखरच या ठिकाणी अचूक टप्प्यावर बैठक मारा काय असतो हे दर्शवून दिले आलेश बेंद्रे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर चेतन म्हात्रेने पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. या पूर्ण स्पर्धेमध्ये जर मी पाहिलं किंवा तुम्ही देखील पाहिलं तर गोलंदाजांनी विशेष वर्चस्व राखलेलं आहे आणि म्हणूनच प्रत्येक वेळी फलंदाजांना अधोरेखित केलं जाते पण या स्पर्धेत गोलंदाज अधोरेखित झालेले आहेत. आलेश बेंद्रे ओव्हर द विकेट.
खूप जास्त शफल झाले अक्रॉस द लाईन ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर पोहोचले. स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. या सामन्यामध्ये विकेटचं तितकं महत्व नाहीये जितकं महत्व डॉट बॉलचं आहे ते ओळखलंय सिद्धिविनायक चंद्रपडाने. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली बॉलिंग करत असताना या ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी जर पाहिलं तर गणेश दादा पवार यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 100 रुपयाचं या ठिकाणी कॅश प्राइज असेल. ॲक्च्युअली कॉमेंटर मधून सातत्याने सांगत असतो अक्रॉस क्रिकेट इज ऑन व्हेरी बॅड क्रिकेट आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केवलच्या माध्यमातून दिसत असताना जातोय सरळ डॉट बॉल. 3 बॉल डिलिव्हर झालेत आणि धावसंख्या 5. आलेश यावेळेस कनेक्ट झालाय बॉल पण तितकासा प्रॉमिसिंग कनेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली गिरठा घालत होता. 3 पोहोचलेत. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न होता मनामध्ये आला संभ्रम आणि त्याच वेळेस थांबलेत दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग रीज मध्ये. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची गरज आहे आणि मला असं वाटतं बॉल शिल्लक आहेत 20 बॉल्स मध्ये 32 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर इथून देखील बऱ्याच धावांची गरज असेल. खरोखरच या ठिकाणी भरपूर कॅश प्राइज लावली जातात कारण की आपल्या गावातील संघ असला तर एकंदरीत त्यांना ऊर्जा देण्याचं काम प्रोत्साहित देण्याचं काम खरोखरच जोशीनगर नगरीच्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिले. संघाची धावसंख्या 7. 1,50,000 6 रुपयांचं बक्षीस आहे पहिलं आणि बक्षीस देखील तितकंच महत्वाचं आहे. पण पुरस्कर्त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन की आपल्या आवडत्या खेळाडूंना ते प्रोत्साहित करतायत ऊर्जा देत आहेत. धावसंख्या 7 झाले. आलेश बेंद्रे पुढचा बॉल जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून. ओ बॅट निसटले. बॉल पोहोचलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी. दरम्यान एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होतोय. बॉल मात्र जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. चौकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. ठिकाणी जर पडली तर फलंदाज केवलच्या माध्यमातून जरी हातातून बॅट निसटली थोडंसं ग्रीप वेगळं पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर पाहिलं तर चौकार येतोय. अनिकेत भुमटेला बीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकाराची संघाची धावसंख्या आता मात्र 11 धावा. फटकावर लगावल्या गेल्यात. अंकित पवार चांगली स्कोरिंग या ठिकाणी करत असताना कारण की एकंदरीत जर पाहिलं तर जोशीनगर नगरी म्हटलं तर कला गुणांना वाव देणारी ही नगरी आपण सातत्याने पाहतात. आतापर्यंत आलेश बेंद्रे षटक क्रमांक 2 मधून चेंडू फेकून झाले ते म्हणजे 5. शेवटचा बॉल असेल. 11 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. 11 बॉल्स मध्ये 11 बनवलेले आहेत. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 28 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 19 बॉल्स मध्ये 28 धावांची गरज. आलेश बेंद्रे बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रोच थोडा पॉझिटिव्ह आहे फलंदाज केवलचा कारण हा चौकार खूप महत्वाचा होता. आत्मविश्वास वाढवणारा. शफल झाले ऑन साइडला. क्रॉस बेटेड स्ट्रोक पूल केलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीप स्क्वेअर लेगला आणि आउटफील्ड स्लो आहे त्याचमुळे त्या 2 धावा पूर्ण देखील केल्या जातात. चांगला थ्रो ऑन दी स्टंप बॅटिंग एंडला मिळतात. या 2 धावा 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाची 13 धावा. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 26 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18 बॉल्स 26 धावांची गरज. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती. पुढचा 5 ओव्हरचा आणि त्यानंतर 4 ओव्हरचे 3. त्यामुळे आम्ही देखील विनंती करतो की आपण थोडं लक्ष घाला. आपण आपली स्पर्धा समजून कमी वेळ घ्या. रजनी क्रिकेट स्पर्धा मित्रांनो काकड आरती करायची नाही. आपल्याला योग्य त्या वेळी सामने संपवायचे आहेत. धावसंख्या पाहतोय आपण 2 षटकानंतर 13 धावा. या षटकात जो एक चौकार आलेला आहे केवळच्या बॅटमधून त्या चौकारामुळे कदाचित जी धावसंख्येसाठी संघर्ष चालू होता तो संघर्ष काही अंशी पूर्ण झालाय. मला असं वाटलं होतं थोडं अजून वेगाने खेळायला हवं होतं पण मी खरंच कौतुक करेन चेतन म्हात्रे यांचं ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केला. एक प्रॉमिसिंग बॉलिंग जी अपेक्षित होती चेतन म्हात्रे यांची पाहायला मिळाली. आलेश बंद्रेने सुद्धा पहिले 3 बॉल चांगले हाताळले होते पण पुढच्या 3 बॉलवर 8 धावा खर्च केलेल्या. त्याचमुळे थोडासा काय होईना तो महागडा ठरलाय आणि त्यानंतर आता दोन्ही संघ एकाच स्टेपवर आहेत. म्हणजेच जिंकण्याची शक्यता दोन्ही संघांना आहे. अजूनही ते आपण आकलन करू शकत नाही की कुठला संघाचा पलडा भारी आहे पण अजूनही 3 षटकाचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 26 धावांची.
नक्कीच इथून देखील 18 बॉल 26 मार्चचं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अल्ल सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आर के एंटरप्राइजेस आयोजित आर के ट्रॉफी 2023चा हा नैदित्यवान सोहळा लाईव्ह स्क्रीनवर आपण या ठिकाणी पाहू शकाल. डीसी ब्लॉगच्या माध्यमातून अप्रतिमरित्या या ठिकाणी कव्हर केले संपूर्ण मैदान. ध्रुवी जिच्या नावावर हा संघ खेळतोय व्यासपीठावर आहे. ध्रुवी 11 मालजी पाडा, मनीष राऊत यांच्या वतीने पुरस्कृत केलेला संघ. ध्रुवी तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. तर आता 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 18. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर ॲज एक्सपेक्टेड चेतन म्हात्रे. ओ लिडिंग एज यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक आहे, मिळते या पहिल्या बॉलवर 1 धाव. अजून एक गोष्ट नक्कीच आपण सांगतोय की पहिल्या डावामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाची धावसंख्या 13 होती. पुढच्या 2 षटकामध्ये धावा वाढल्या. त्याचमुळे जर कम्पॅरेटिव्हली विचार केला तर ट्रॅक योग्य आहे दोन्ही संघांचा. नक्कीच भावेश पुणेकरची बॅटिंग कोण विसरेल. अप्रतिमरित्या मैदानाच्या बाहेर फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून झाली, परंतु थोडासा बॅकफुटला जाऊन मैदान सोडावं लागलं. त्याच कारणाशी संघाची धावसंख्या आतापर्यंत 39 पर्यंत जाऊन पोहोचले गेले. चेतन ओव्हर द विकेट. फुललिनचा बॉल होता, ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक मिडॉनला, फसतोय. प्रयत्न तितकासा अनुरूप नाहीये. थ्रो बॅटिंग एंडला थोडा उशिराने आहे. चेक केलं जाईल त्या ठिकाणी पंच. आता तिसऱ्या पंचाला रिफर करता. 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. थोडी घाई झाली आणि करायला सुद्धा हवी आहे तुषार, कारण धावांसाठी संघर्ष करायला लागतोय. अजूनही जर आपण विचार केला मालजीपाडा संघाचा तर 7 ते 8 बॅटर्स आहेत आणि त्याचमुळे त्यांना ती रिस्क घेणं गरजेचं होतं. रिस्क घेतली दरम्यान 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. येऊया आपण वॉर रूम मध्ये, चेक करूया फलंदाज सेफ आहे की बाद आहे. खरंच थोडंसं पंचांसाठी देखील कठीण असतं. वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण व्ह्यू क्लिअर असायला पाहिजे आणि क्लोज डिसिजन असेल तेव्हा आपण नक्कीच मागणी करतोय. खूप कमी वेळा आपण वॉर रूम मध्ये येतो. जर आपण 4 दिवसांमध्ये पाहिलं तर हा क्लोज डिसिजन आहे. त्याचमुळे आपण वॉर रूम मध्ये आलेलो आहोत, कारण कुठल्या संघासोबत कुठल्या खेळाडूसोबत पक्षपात होऊ नये हीच भावना पंचांची असते आणि त्याचमुळे पंचांनी विलक्षण अशी कामगिरी गेल्या 4 दिवसांपासून केलेली आहे. नक्कीच TCP लाईव्हची टीम चांगलं वर्क्स करत असताना आमच्यापर्यंत डिसिजन अजून देखील पेंडिंग आहे. अप्रतिमरित्या TCP लाईव्हचं काम देखील या ठिकाणी सातत्यानं आज या स्पर्धेचा 4था दिवस आणि अप्रतिमरित्या नाईटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकाल. तर दशरथ कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून एक बक्षीस आलेलं आहे. मालजीपाडा संघात कुठल्याही फलंदाजाने षटकाराची तिकडी मारली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दशरथ कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण क्लोज डिसिजनसाठी वॉर रूम मध्ये आलेलो आहोत. इज ही आउट ऑर सेफ यासाठी अजूनही प्रश्नचिन्हच आहे त्या वाक्यावर. फुल स्टॉप अजूनही लागलेला नाहीये. प्रेक्षकांचं मी विशेष कौतुक करीन की यूट्यूबवर या स्पर्धेची व्यवस्था असूनही ते मात्र आत्मीयतेने या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्व आमचे लाडक्या प्रेक्षकांचं आम्ही रणजितदादा किणे यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि प्रेक्षक स्टँड देखील प्रॉपर बनवले गेलेले आहेत. पाऊस इतका पडला, माती भुसभुशीत झाली तरी सुद्धा सर्व प्रेक्षक स्टँड मात्र खूप चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत. केतन भोईर यांचं विशेष कौतुक मी करेन. त्यांनी लक्ष घातलंय या स्पर्धेसाठी. जनक भोईर असेल, पूर्ण आरके परिवार ज्याने खरंच कामगिरी चांगली केली. केतन भोईर असेल, प्रशांत म्हात्रे, जनक भोईर, अक्षय भोईर, निशांत म्हात्रे, गौरव भोईर, जतीन म्हात्रे, जय म्हात्रे, निशांत म्हात्रे, प्रणय राऊत, दिलीप भोईर, भानुदास पाटील, सागर पाटील, रंगनाथ देशमुख, सुदामा गावडे, समीर घरत आणि विलास पाटील या सर्वांची मेहनत आणि मार्गदर्शन आहे. मोहनजी पाटील, हेमंतजी वर्तक, निलेशजी म्हात्रे, भूषणजी पडवळे, नितीनजी पाटील, मिथुनजी पाटील आणि नंदूजी भोईर यांचं सर्वांचं मार्गदर्शन मिळालंय आणि त्याचमुळे ही स्पर्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने साकारताना पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी विचार विनिमय कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी पाहू शकाल. वीरनायक सर देखील या ठिकाणी पाहू शकाल. बॅटरी सेफ. चला लगेच आपण मॅच ऑन करा.
दरम्यान या 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. या 2 धावांची खरंच गरज होती आणि केवलचे जर आपण मागचे 4 बॉल पाहिले तर त्या मागच्या 4 बॉलवर त्यांनी 10 धावा बनवलेल्या आहेत आणि लेट पण थेट एंट्री मैदानाच्या आतमध्ये केवलची आपण पाहतोय आणि ते देखील चेतन म्हात्रेच्या समोर आतापर्यंत 2 बॉल्समध्ये 3 धावा कव्हर केलेल्या आहेत टीम ध्रुवी 11 माजीपाडा या संघाने. नक्कीच एकंदरीत जर पाहिलं तर पार्टनरशिप या ठिकाणी चांगली पाहायला मिळते, परंतु यानंतर देखील टीम विचार जर केला तर ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाचे विचार जर केला तर अजून देखील चांगले बॅटर्स डगआउट्स मध्ये आपण पाहू शकाल, आदेशला पाहू शकाल, असे बरेच बॅटर्स आहेत एकंदरीत टीम मालजीपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु मैदानाच्या आतमध्ये ॲज्युअली जर पाहिलं तर सलमीर जोडी म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाठवले, सिंगल डबलला प्राधान्य दिले. आतापर्यंत एक चौकाच्या बॅटिंग आलाय, तोच केवल आतापर्यंत चांगली बॅटिंग करत असताना, परंतु कार्तिकच्या माध्यमातून एक लेगबाईचे धाव, तिथून जर पाहिलं तर एक बॅटच्या साहाय्याने एक धाव येत असताना ॲक्युरेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 2 चेंडूच्या अखेर 16 धावा या धाव फडकावर लगावल्या गेल्या आहेत. आर.के. दादा, रणजित दादा केंडी यांचं एक मोठं नाव पाहायला मिळते. त्यांचीच ही एक ब्रँडेड स्पर्धा आर.के. ट्रॉफी 2023 आपण या ठिकाणी पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पुढे एकदा तयार, चेतन म्हात्रेला आपण पाहू शकाल ओव्हर दी विकेटने स्ट्राईक एंडला केवल हा बॅट्समन देखील तयार. यावेळेला फटका तर फसलाय असंच म्हणावं लागेल, लॉंग ऑनला कुठलीच चुकी होणार नाहीये आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात असतील आणि विकेट क्रमांक 1 जयुरेशला आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झाले आणि डगआउटचा रस्ता पकडावा लागेल तर म्हणजे केवलला एक मोठा विकेट टीम ध्रुवी 11 मालजीपाडा संघाला विकेट डाऊन परतावा लागेल या ठिकाणी केवलला. धर्मवीराच्या नावा सोमेश्वर रिक्षा स्टँड तर्फे आर.के. ट्रॉफीला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. दौलतजी पाटील, मिथुनजी म्हात्रे, ऋषीजी म्हात्रे आणि सचिनजी म्हात्रे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. विकेट मिळाले, वेळ लागलाय पण विकेट मिळालेली आहे. 16 धावांची भागीदारी झाली होती कार्तिक आणि केवल यांची. एक गडी बाद 16 धावा जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 15 बॉल्समध्ये 23 धावांची गरज आणि सफलता मिळते चेतन म्हात्रेला तिसऱ्या बॉलवर तिसऱ्या षटकाच्या. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून सातत्याने उडक 100 मॅचेस कित्येक वेळा जिंकून दिले तोच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण जर पाहिले तर समीर राऊत एक मालजीपाडा गावातून सातत्याने बिलॉंग करत असताना एक गाव एक फॉरवर्ड मध्ये एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पाहायला मिळते. परंतु संघाला गरज आहे इथून धावा बरेच करावं लागतील. 39 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 16 धावा. दर्शत मार्गन कॉन्ट्रॅक्टर मालजीपाडा यांच्याकडून षटकारांच्या तिकडीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. दरम्यान धावसंख्या 16 झाले. पुढचा बॉल या ठिकाणी स्विचच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि अशा रीतीने जर पाहिली तर धावसंख्या स्थिरवली गेली ती म्हणजे 16च्या घरामध्ये. नयन गावडे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे समीर राऊतसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. बघा आम्ही प्राइजेस अनाऊन्स करतोय, फ्लो येऊ द्या कारण मग कॉमेंट्री राहील बाजूला आणि फक्त बक्षिसं येतील, त्याचमुळे फ्लो येऊ द्या, आपण बक्षिसं नक्कीच जाहीर करू. धावसंख्या 16 झाले. 16 फुलरींचा बॉल यावेळेस बॅटचा फेस केला क्लोज, ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग आणि बॉलचं मेरिट न ओळखता खेळण्याचा प्रयत्न समीर राऊतचा. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेले. धावसंख्या 16. नक्कीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी करत असताना कारण की एकंदरीत पहिलं षटक चेतन मात्र हाताळलं, त्या षटकामध्ये कमी धावा देत एक अप्रतिम षटक राहिले. एकंदरीत जर पाहिलं तर 3 धावा त्या षटकामध्ये खर्च केला. त्यानंतर षटक क्रमांक 3मध्ये काय कमबॅक केले अप्रतिमरित्या. एक विकेट त्यामध्ये प्राप्त केले. 5 चेंडू फेकून झाले. 3 धावा खर्च करत 2 डॉट बॉल. चांगली लाईन अँड लेन. 5 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. चांगली बॉलिंग सर्वात महत्वाचा विकेट होता आणि तो विकेट मिळालाय. समीर राऊत नवीन रिक्रूट होता, त्याला मात्र अजूनपर्यंत खातं खोलता आलं नाहीये. धावसंख्या 16 थांबले, अडले. फुल टॉस मिस करतोय ऑपॉर्च्युनिटी. हलक्याने बॉलला ड्राईव्ह केलंय आणि बॉलरचा व्यत्यय आला त्या ठिकाणी. दरम्यान मिळते ही एक धाव. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17 आणि जिंकण्यासाठी तर आवश्यकता आहे 22 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 बॉल्स 22 धावांची गरज. घेऊ एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. नंद सूर्या निघून गेला तरुण जीवा.
बोलून देतोय, नंतर मॅच ऑन होईल. तर जालिंदर भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दक्ष पटेल यांच्याकडून षटकारांच्या तिकडीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. दर्शक मॉर्गन कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून षटकांच्या तिकडीसाठी 5000 रुपये आहेत. आणि नयन गावडे यांच्याकडून एका षटकारासाठी समीर राऊसाठी 500 रुपये. चला मॅच ऑन करूया. 12 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा राहिलं मॅचचं समीकरण. आपण मैदानाच्या आतमध्ये दोन संघाच्या माध्यमातून एक कडवं युद्ध आपण पाहू शकाल. एका बाजूला पाहिलं तर सिद्धिविनायक चंद्रपडा विपक्ष टीम जर पाहिलं तर ध्रुवी 11 मालजीपटात. चला वेळेची दिरंगाई करू नका मित्रांनो, फील्ड सेटअप करून घ्या प्लीज, विनंती असेल सिद्धिविनायक चंद्रपडा या संघाला. कारण की आजचा शेड्यूल देखील आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहू शकाल. चांगले डगआउट, चांगले कटआउट्स, चांगले बॅनर्स ज्या ज्या व्यक्तिमत्वानी, ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वानी या स्पर्धेमध्ये आर्थिक स्वरूपात असो, देणगी स्वरूपात असो, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्या देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावर भरपूर मान्यवर पाहू शकाल, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आरके ट्रॉफी 2023 मध्ये या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिले तर आदरणीय सन्माननीय कुमार रणजित प्रकाश केणी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक पाहू शकाल. इथून जर पाहिलं तर मॅच जिंकायची असेल ना तर एकंदरीत समीर राऊतला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. 12 चेंडू 22 धावा राहिलेलं इथून मॅचचं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ॲक्युरेट 11 वाजून 32 मिनिटं झालेत. 12 मध्ये 22 इथून देखील मॅचचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकल बॉलर तयार. विनोद पहिला बॉल समीर साठी ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल जाईल का तर ये डेफिनेटली बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि समीर राऊतच्या बॅट मधून निघालेला दर्जेदार आरके ट्रॉफीतील दमदार षटकार. सायमनचा तो धाडस मध्ये आता माझी बारी. आणि आता मात्र कडक षटकार आलेला आहे. समीर राऊतच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचते 23 वर. एक प्रॉमिसिंग खेळाडू नायगाव पूर्व पट्ट्यातला आहे आणि त्या फलंदाजाने मात्र थोडा वेळ घेतला, पण नंतर एक रॉयल एंट्री षटकाराची धावसंख्या पोहोचले 23 वर. जिंकण्यासाठी 16ची गरज. नक्कीच इथून देखील 11 चेंडू शिल्लक असतील, 16 धावा. भरपूर कॅश प्राइज लावले जाते या मॅच मध्ये, कारण की गावाच्या प्रतिष्ठेची एक मॅच पाहू शकाल. दोन्ही मॅचेस जर पाहिले तर एका बाजूला चंद्रपडा परिसरातील अप्रतिम संघ, दुसऱ्या बाजूला मालजीपडा परिसरातील एक अप्रतिम संघ आपण पाहू शकाल. रावसाहेब पाटील यांच्याकडून बक्षीस आहे 2 विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. रावसाहेब पाटील यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं प्राईज आहे. आता 11 बॉल 16, 5चा डिफरन्स रन बॉल. षटक क्रमांक जर पाहिले तर चौथ्यातील पुढचा बॉल विनोद. यावेळेला पुण्याचा एकदा मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल डेफिनेटली. 1 बाउन्स, 2 बाउन्स ओव्हर द रो. ऑर्किड ट्रॉफीतील दमदार चौकार. फलंदाज समीर राऊतच्या बॅट मधून येतोय चौकार. होत ठाण्याचा ठाण्या वाघ रामचा नंदिके साहेब. होत विनोद परेट एक बॅलन्सिंग बॉलर आहे खऱ्या अर्थाने, पण पहिले 2 बॉल जर आपण पाहिले तर शॉर्ट ऑफ लेन होते आणि त्याच बॉलवर शफल होऊन ज्याचा आवडता स्ट्रोक जो आहे पूल आणि हुक यावर जास्तीत जास्त तो भर देत असतो समीर राऊत. आणि या 4 धावांची धावसंख्या पोहोचते 27 वर. आणि बघा या ठिकाणी आयोजकांकडून ती सूचना आलेली आहे, जे जे तुम्ही कॅश प्राइज लावताय ते कॅश प्राइज समालोचन कक्षामध्ये जमा करा आणि त्यानंतर आपली नावं घेतली जातील असं आयोजकांच्या वतीनं सूचित करण्यात येते. तर आपणास जे कॅश प्राइज द्यायचंय आपण समालोचन कक्षामध्ये कॅश जमा करा, नक्कीच आपलं नाव जाहीर केलं जाईल. 10 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. इथून देखील मॅच बॅलन्सिंग असेल, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर फुल चार्जेबल फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये समीर राऊतच्या माध्यमातून पाहू शकाल. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय ध्रुवी 11 मालजीपाडा संघ. एकंदरीत जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आता मात्र 27 धावा, 10 चेंडू 12 धावा. इथून देखील मॅचचं राहिलं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅकवर पुढे एकदा बॉलर तयार. विनोद परेटला आपण पाहू शकाल आणि स्ट्राईक एंडला आतापर्यंत चांगली बॅटिंग समीर राऊतच्या माध्यमातून करण्यात आले. पलटवर करण्याची क्षमता विनोदकडे आहे. यावेळेला जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु चांगला बॅकअप देखील पाहायला मिळतं राकेश वाघमारेच्या आतमध्ये. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव तर डेफिनेटली मिळेल बाईकच्या माध्यमातून. अजित मात्र सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बाईकच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाईल. एके धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 28च्या घरामध्ये 28 रन्स.
मी म्हणालो होतो की विनोदकडे तो आत्मविश्वास आहे. जरी पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे स्ट्रोक खेचले समीरने, पण त्यानंतर एक फ्लाईट दिलेला बॉल, चकवा बॉल त्या ठिकाणी हाताळला गेला आणि त्याच ठिकाणी फलंदाज समीर राऊत फसला. पण असो एक धाव देखील मिळालेली आहे ध्रुवी 11 मालजीपाडाला बाईची, आणि त्याचमुळे एक जो फ्लो असतो धावांचा तो पुढे जात चाललाय प्रत्येक बॉलवर. नक्कीच 9 चेंडू 11 धावा कमबॅक करावा लागले या षटकामध्ये. पुढेच एकदा विनोद यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल आहे पण तो डायरेक्ट हिट झाला. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकेट नसेल, चोरटी एकदा तो डेफिनेटली मिळेल. ही चुकी एकंदरीत यष्टीरक्षकाच्या माध्यमातून झाली. हा बॉल जर एकंदरीत जर पाहिला तर बॉलरच्या हातामध्ये फेकला असता तर एक विकेट मिळाली असती, परंतु या ठिकाणी बाईकच्या माध्यमातून पुढे एकदा एक धाव मिळेल. एके धावणे संघाची धावसंख्या 29 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन बॉल हाताळला होता गोलंदाज विनोदने, आणि जणू काही वाटलं होतं की हा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल की काय, पण तसं पाहायला मिळालं नाही. कार्तिक मात्र स्ट्रगल करतोय. पूर्ण डावामध्ये कार्तिकच्या खात्यात फक्त 3 बॉल आलेत आणि त्याला फक्त 1 धाव बनवता आले. नक्कीच 8 मध्ये 10 मॅच बॅलन्सिंग आहे. कुठला संघ विजय होईल हे देखील पाहायचं गेले. बॉलिंग ट्रॅकवर पुढे एकदा बॉलर तयार. आता मात्र स्ट्राईक एंडला समीर राऊत हा डिटर बॅट्समन म्हणून ओळख पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केले जात आहेत. अनिकेत भोमटेला पाहू शकाल. फक्त आणि फक्त 1 धाव दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या ठिकाणी फेकी खराब 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, तत्पूर्वी 3 देखील कंप्लीट झाल्या आहेत. या ठिकाणी जर पाहिले तर चुकीचा थ्रो पाहायला मिळतो आणि त्या ठिकाणी जर पाहिले तर बॅकअप मिळत नाहीये. अशा रीतीने 3 धावा येतील. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32च्या घरामध्ये. नचिकेत घरत यांच्याकडून एक बक्षीस आलेले बॅक टू बॅक 2 विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आले. आता थोडंसा हायसं वाटलं असेल ध्रुवी 11 मालजीपाडा संघाला, कारण जिंकण्यासाठी 7 बॉल्समध्ये 7 धावांची गरज आहे. आणि अटॅक कोणावर केलाय तर सर्वात अनुभवी गोलंदाजावर. चेतन देखील अनुभवाने परिपूर्ण गोलंदाज राहिले, पण विनोदने देखील खूप चांगली सेवा दिली सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाला. पण आता 7 बॉल्समध्ये 7 धावांची गरज, कंपल्सरी चेस. 7 चेंडू 7 धावा हा बॉल महत्वाचा असेल. इथून जर डॉट बॉल आला तर शेवटचे 6 चेंडून 7 धावा, तिथे मॅच बघण्यासाठी मजा येईल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व दिलं नाही जात नाही, ऑन दी ऑफ फटका खेळून काढला जातात. पुढे जर पाहिजे तर लॉंगोरला क्षेत्ररक्षक असेल, पुढे सरसावत असताना एक तर कंप्लीट झाले आणि दुसरीच्या नादामध्ये या ठिकाणी जर पाहिजे तर विकेट सॅक्रिफाईस करावं लागेल. या ठिकाणी जर पाहिजे तर कार्तिकला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. अशा रीतीने जर पाहिजे तर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 39 धावांचा पाठलाग करत असताना टीम जर पाहिली तर ध्रुवी 11 मालजीपाडा या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 33च्या घरामध्ये 33 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या. आता मात्र 6 चेंडू इथून देखील 6 धावा राहिलं मॅचचं समीकरण. आम्ही घेतो एक डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आरके इंटरप्राइजेस आयोजित आरके ट्रॉफी 2023 हा शानदार सोहळा. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा. त्या ठिकाणी 6 बॉल्समध्ये 6 धावांची गरज आहे. बक्षीस जर अजूनही लागू आहे. जालिंदर भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर समीरसाठी कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी नयन गावडे यांच्याकडून. त्यानंतर आमचे दक्ष पाटील यांच्याकडून षटकारांच्या तिकिटीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. दशरथ मॉर्गन कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून देखील बक्षीस आहे. पण मी विनंती करतो सर्वांनी बक्षीस जमा केल्यानंतर ती नावं घेतली जाते अशी आयोजकांची सूचना आहे. कारण या ठिकाणी सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आर्थिक व्यवहार हा देखील खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळे मी सर्व पुरस्कर्त्यांचं खरंच कौतुक करतोय. कारण या ठिकाणी अजून एक सूचना आहे, फोनवर बक्षीस स्वीकारली जाणार नाहीत. आपण आपलं कॅश प्राइज पाठवा, ती नावं नक्कीच घेतली जातील. 6 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. नक्कीच आमच्यापर्यंत कॅश प्राइज जमा झाले ते म्हणजे रुपेश आणि समीरच्या एक विकेटसाठी 200 रुपयाचे 400 रुपये आणि त्याचबरोबर भावेशच्या चौकारां षटकारांसाठी एकंदरीत 2500 रुपयाचं आमच्यापर्यंत कॅश प्राइज जमा झाले. या ठिकाणी 6 चेंडू उर्वरित 6 धावा राहिलं मॅचचं समीकरण. एक यंग टॅलेंट, एक चंद्रपाडा परिसरातून सातत्याने बिलॉंग करतात सर अमित यादव दुधनाथ या नावाने सातत्याने प्रसिद्ध मिळाले. दुधनाथ अमित यादव 6 बॉल महत्वाचे. तर मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून बक्षीस आहे. जर नाही करून दिले 6 बॉल 6 डिफेंड केल्या तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जर 6 बॉल 6 करून नाही दिले, डिफेंड केले तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिजे तर प्रोत्साहित केलं जाते ते म्हणजे अमित यादव या गोलंदाजाला
मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. पहिला बॉल या ठिकाणी सन्मानजनक स्ट्रोक खेळून काढला जाते. कोर पॉइंटला क्षेत्ररक्षक व्हायला मिळतोय तो म्हणजेच राकेश वाघमारे. तत्पूर्वी एक तर कंप्लीट झाले आणि अशा रीतीने जर पाहिले तर नशिबाची साथ कुठे ना कुठे दिसले ती म्हणजेच दुर्वी 11 मालजीपाडा या संघाच्या माध्यमातून. यालाच म्हणतात दुष्काळ 13वा महिना. धावा वाचवायच्यात, अडवायच्यात आणि अशा वेळेला ओव्हरथ्रोज मात्र तुम्हाला अजून जास्त दडपणात टाकू शकतील आणि तेच दडपण मला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये खूप उणीवा आहेत सिद्धिविनायक चंद्रपाडाच्या. नो डाऊट बॉलिंग स्ट्रेंथ आहे, पण क्षेत्ररक्षणाची साथ जर गोलंदाजाला मिळाली नाही तर त्याचा आत्मविश्वास खालावला जातो आणि आता तेच चित्र मैदानात पाहायला मिळते. धावसंख्या 35 झाले. जिंकण्यासाठी 5 बॉल्समध्ये 4 धावांची गरज. नक्कीच अमित यादव याचा विचार केला तर एक गवेट फॉर्मॅटच्या माध्यमातून सातत्यानं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून खेळत असतोय. कारण की एकंदरीत संधी दिली जाते प्रत्येक ठिकाणी पुरतं संधीचं सोनं या रणजी स्पर्धेमध्ये करावं लागेल. 5 चेंडू शिल्लक 4 धावा. यावेळेला पुढचा बॉल पुढेच एकदा सन्मान दिला जातो. त्या ठिकाणी थोडीशी चुकी केली जाते आलेच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव तर डेफिनेटली मिळेल. आता मात्र 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 36 धावा धावफटकावर लगावले गेले. एक धाव या ठिकाणी मनीष सर महत्वाची ठरते या मॅच मध्ये. कधी थांबायचंय कधी धावायचंय हे महत्व माहिती आहे समीर राऊतला आणि त्याचमुळे कुठल्याच मोठ्या स्ट्रोकचा पवित्रा न घेता फक्त हलक्याने ग्राउंड स्ट्रोक खेळतोय. कंपल्सरी चेस आहे मित्रांनो. धावसंख्या 36 झाले. जिंकण्यासाठी आता 4 बॉल्समध्ये 3 धावांची गरज. 4 बॉल्स 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. नक्कीच 4 चेंडू आणि 3 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण जर पाहिले तर रुपेश जाधव हा बॅट्समन आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील जर पाहिले तर बेसिक क्रिकेट ज्याला म्हटलं जातं सिंगल डबल. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा. इथून देखील मॅचचं समीकरण थोडंसं क्षेत्ररक्षणची व्यूहरचना पुढे आणली जाते. कारण की एकंदरीत मॅच जर जिंकायची असेल तर तुम्हाला प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावेच लागतील. या ठिकाणी थोडंसं स्पेशल असेल तर म्हणजे दुधनाथ 4 मध्ये 3 बॉलिंग ट्रॅकवर तयार. स्ट्राईक एंडला रुपेश जाधवला आपण पाहू शकाल. एवढा पुढचा बॉल पुढे एकदा फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील पुढे सरसावत असताना आलेश बेंद्रे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तत्पूर्वी 1 धाव येताना दिसेल. 1 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र जर पाहिजे तर 37. 3 मध्ये 2. मनीष सर काय म्हणाल या मॅचच्या सिच्युएशन बद्दल? बघा या डावाची सुरुवात चांगली केली होती सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाने, पण शेवट आता मात्र चांगला होतोय तो म्हणजे ध्रुवी 11 मालजीपाडा संघाकडून. आता मागच्या डावामध्ये काय झालंय किंवा मागच्या इनिंगमध्ये काय झालंय या गोष्टीला महत्व नाही. आता पुढच्या 3 बॉलवर तुम्ही तुमच्या संघासाठी किती मेहनत घेताय ही गोष्ट महत्वाची आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढलं तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच तर जाईल एवढं नक्की. पण पाहूया या पुढच्या 3 बॉलवर 2 धावा डिफेंड केल्या जातील का सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाकडून. नक्कीच स्ट्राईक एंडला आता मात्र समीर राऊतला आणलं जाते. आतापर्यंत याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार चांगली बॅटिंग. सिंगल डबलच्या साहाय्याने बऱ्याच धावा कोऱ्याने वाहिल्यात ते म्हणजे समीर राऊतच्या माध्यमातून. आता मात्र 3 मध्ये 2. इथून देखील मॅचचं समीकरण पाहायला मिळेल. समीर राऊत एक मोठा फटका मारून मॅच विजय करून देईल का इथून विकेट फॅक्टर ठरवेल तो म्हणजे अमित यादव हा बॉलर. इथून जर मॅच जिंकून दिली अमितने तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून. एवढा सन्मान दिला जातोय. स्वतःच्या बॉलथ्रोमध्ये अडवलाय. फेकी झाले परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकेट नसेल. वाईडिश फेकी करत असताना अमित यादवच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1 धाव बॅटच्या साहाय्याने मिळेल. 1 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र मॅच बॅलन्सिंग पाहायला मिळते. एकंदरीत 38 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्यात. 2 बॉल्समध्ये 1 धावाची गरज आहे. काय क्रुशियल मोमेंट आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलपर्यंत तो बॉल मॅच सामना येतोय कारण प्रत्येक वेळी वेगवेगळं चित्र पाहायला मिळालं. सुरुवात आपण चेतनची चांगली देते. त्यानंतर मिडल रेंजमध्ये खूप चांगला खेळ खऱ्या अर्थाने मालजीपाडा संघाकडून समीर राऊत यांनी केला आणि त्याचमुळे सुरुवात जरी डॉट बॉलने त्यांनी केली पण त्यानंतर प्रत्येक बॉलवर त्याच्यामधून धावा आल्या आहेत. आता 2 बॉल्समध्ये 1 धावेची गरज आहे. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न मैदानाच्या आतमधले तुमच्या संघाला विजयी करण्याच्या उद्देशाने दिसले पाहिजेत तरच मात्र त्या प्रयत्नांना विचारलं जाते. दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मालजीपाडा संघाकडून देखील मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे आणि तसंच सिद्धिविनायक चंद्रपाडा म्हणजेच याच परिसरातील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. त्याचमुळे प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहण्याची संधी मिळते. फक्त एवढंच की आता भावना कोणाला आनंद साजरा करण्याची संधी मिळते आणि कुठला संघ निराश होतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे. क्रिकेट हा भावना प्रधान खेळ आहे. प्रत्येक भावनांना तुम्हाला तोंड द्यायचं असते आणि याच पुढच्या 2 बॉलवर मात्र त्या भावना तुम्हाला पाहायला मिळते प्रत्येक संघाच्या चेहऱ्यावर. 2 बॉल्समध्ये 1 धावेची गरज आहे.
मेहनतीला डिस्काउंट नाहीये. करत राहा जिथपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धावत राहा. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळाला अमित यादवचा, ज्याने आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हर केलेत. आणि काही अंशी क्षेत्ररक्षकांची साथ जर मिळाली असती तर अजूनही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मिळाला असता अमित यादवला. पण असो वेळ गेलेली आहे, पण वेळ अजूनही तुम्ही तुमच्या नावावर करू शकता. या पुढच्या 2 बॉलवर आपला आत्मविश्वास दाखवून सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवण्याची क्षमता दोन्ही संघांकडे आहे. हा पुढचा बॉल खूप महत्वाचा, मुख्यत्वे सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघासाठी, कारण कंपल्सरी चेस म्हणून एक मोकळीक तर मिळालेली आहे सामन्यामध्ये परत येण्याची. सिद्धिविनायक चंद्रपाडाला 2 बॉल्स 1 धावेची गरज. यावेळेस नक्की संपर्क झालाय कुठे, बॉल गेलाय कुठे, बॉल अडवलाय गलीमध्ये, पण एक धाव पळून पूर्ण केलेली आहे आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय ध्रुवी 11 मालजीपाडा. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम सिद्धिविनायक चंद्रपाडा. तर नयन गावडेकडून जे 500 रुपये आम्हाला जाहीर झालेले होते ते आम्ही देतोय समीर राऊतला, आणि दक्ष पाटील यांच्याकडून हे 500 रुपये समीरला कॅश प्राइज आलेला आहे. आमच्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. अजून भावेश पुणेकर यांच्यासाठी षटकारांसाठी 500 रुपये A1 जोडी सुदामा गावडे आणि समीर घर यांच्याकडून आमच्या समालोचक कक्षात जमा झालेत. आणि भावेश पुणेकर यांचे कॅश प्राइज आपण अक्षय गावडे आपण लगेच ती लिस्ट